सियावर रामचंद्र की जय. अयोध्येतील आपल्या महालामध्ये शोकमग्न अवस्थेत महाराज दशरथ माता कौसल्याची विनवणी करतायत, सांगतायत की हे सगळं माझ्या पापाचं फळ आहे. मी एका मुनिकुमाराची हत्या अजाणतेपणातून केली होती आणि त्यावेळी त्या मुनिकुमाराच्या मात्यापित्यांनी मला शाप दिला होता की तूही पुत्रवियोगाने मरशील. बघ कौसल्ये, आता माझ्यावर तीच वेळ आली आहे. माझा पुत्र माझ्यापासून दूर आहे, माझी पुत्रवधू माझ्यापासून दूर आहे आणि आता मी त्याच शोकात मग्न आहे आणि मला वाटतंय की मी आता जगणार नाही. रामचंद्र जाऊन साधारणतः 5 रात्री उलटल्यात. 7वी रात्र जवळ येते. 5व्या रात्रीच्या दशरथाच्या संयमाचा बांध सुटलाय आणि ते आता स्वतःला फार काळ रोखू शकत नाहीयेत. सतत विलाप, मूर्छित होणं, राम 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 एवढीच एक इच्छा, रामाला भेटण्याची इच्छा. मृत्यूसमयी नाव काय असेल तर फक्त राम राम राम. राम नाम सतत मनात असणं आणि सद्गती प्राप्त होणं हे कदाचित दशरथांच्या पासूनच आलं असेल. कौसल्या ही, सुमित्रा ही आपल्या पतीच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून आमचा तुमच्यावर राग नाही हो सांगतायत, माफ करा आम्हाला म्हणतायत, त्यांना बरं वाटावं म्हणून. पण दशरथांच्या मनातील शोकाची भावना काही कमीच होत नाहीये. वारंवार मूर्छित होत असलेले दशरथ अंतरणावर पडलेले आहेत आणि एकच शब्द त्यांच्या मुखातून येतोय, राम राम राम. राम भेटणार नाहीये, राम दिसणार नाहीये, त्यासाठी रामाच्या धामाला जावं लागणार आहे याची जाणीव दशरथांच्या मनामध्ये कदाचित तीव्रतर झालेली असावी आणि राम 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 असा जप करतच दशरथांचे प्राण त्यांच्या शरीरातून निघून जातात. महाराज दशरथ शांत आहेत हे बघून कौसल्या, सुमित्रा यांचा शोक अधिकच अनावर होतोय आणि मग वैद्यांना बोलवा, तपासणी करा हे करताच लक्षात येत आहे की महाराज दशरथांचे प्राण या देहातून निघून गेले आहेत. एकाच वेळी 5 दिवसामध्ये अयोध्येवर कोसळलेला हा आणखी एक दुःखाचा डोंगर. आपल्या प्रजाजनांना प्राणापलीकडं सांभाळणाऱ्या दशरथांचं प्राणोत्क्रमण झालंय हे अयोध्यावासियांना कळेपर्यंत त्यांच्यावर दुसरा दुःख कोसळणार होतं, कारण ते आधीच रामाने अयोध्या सोडल्याच्या दुःखात होते. राण्यांचा विलाप राणेवशामध्ये सुरू झालेला आहे. कैकेयी देखील तिथे येऊन आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाल्यासारखी आक्रोश करू लागली आहे. कैकेयीची सगळी भर्त्सना करू लागलेली आहेत, कैकेयीला नावं ठेवू लागलेली आहेत आणि या दशरथाच्या राजमहालामध्ये इथे एकेकाळी आनंदाचा, उत्साहाचा सतत अविरत झरा वाहत असायचा, त्या राजमहालात आता आहे तो फक्त विलाप, दुःख, करुण दुःख. अयोध्येमधल्या या दुःखासोबत अयोध्येतल्या राजदरबारातील अनेक मुनींना एक वेगळाच प्रश्न होता. रामचंद्र जे राजपुत्र होणार होते, युवराज होणार होते, ते भाऊ लक्ष्मणाच्या सह वनवासाला निघून गेले. रामाच्या नंतर भरताला जे राज्य द्यायचं होतं तो आपला दुसरा भाऊ शत्रुघ्न याला घेऊन कैकेयी देशामध्ये निघून गेलाय. राजाशिवाय सिंहासन रिकामं ठेवणं अवघड असतं. कोणाला तरी तात्काळ राजा करायला हवं. बर गंमत अशी की राजापद रिक्त ठेवता येत नाही, म्हणजे नवा राजा नियुक्त केल्याशिवाय मृत्युमुखी पडलेल्या राजावरती अंत्यसंस्कार करता येत नाहीत. नाही तितकरता, कारण त्या राज्याचा स्वामी असणं आवश्यक असतं. स्वामी शिवायचं राज्य बेदिली माजत असते.
म्हणजे रामायणामध्ये ज्याच्या ज्याचा उल्लेख केलाय ना, राजा नसेल तर काय होऊ शकतं, राजा नसेल तर प्रजाजन काय करत नाहीत, काय करू शकत नाहीत, त्या गोष्टी बघितल्या ना तर आपल्या लक्षात येऊन जाईल की राजा असणं किती महत्वाचं आहे. आजही संविधानात्मक पद रिक्त ठेवलं जात नाही, त्याची जबाबदारी अन्य कोणावर दिली जाते. राष्ट्रपती उपस्थित नसतील किंवा अचानक काही घडलं तर राष्ट्रपतींच्या जागी उपराष्ट्रपती तो पदभार सांभाळतात. योगायोगाने त्याच वेळेला उपराष्ट्रपती नसतील तर तो पदभार लोकसभेच्या सभापतीकडे जातो. तेही नसतील तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात. आपोआप एक एक सरकत पुढे ही जबाबदारी घेतली जाते आणि कार्यकारी प्रमुख कायम ठेवला जातो. तसं राजा नसेल तर राजाचा उत्तराधिकारी लगेच नियुक्त केला पाहिजे आणि त्या उत्तराधिकाऱ्याने सूत्र हाती घेऊन पुढचे सगळे कारभार बघितले पाहिजेत. इथे महाराज दशरथांचा उत्तराधिकारीच अयोध्येत अस्तित्वात नाहीये, हजर नाहीये. मग करायचं काय? मार्कंडेय ऋषींना याबाबतचा तोडगा काढण्यासाठी बोलवलं जातं आणि मार्कंडेय ऋषी सांगतात कोणाला तरी राज्याभिषेक करायला हवा. मग कोणाला करायचा? तर महाराज दशरथांनी कैकेयीला शब्द दिला आहे, भरताला करायचा तर भरतालाच करावं लागेल. रामचंद्र तर नाही आहेत. अशा स्थितीमध्ये भरताला बोलवून घ्यावं लागेल कैकेय देशातून. आणि कैकेय देशातून बोलवून घ्यायचं असेल तर तोपर्यंत महाराजांवर अंत्यसंस्कार करता येणार नाहीत. कारण राजा नसेल तर प्रजा काय काय करू शकत नाही. ते म्हणतात की राज्यात नागरिक पंचायत भवन उभारत नाहीत. पंचायत भवन म्हणजे जिथे नागरिकांचं पंचायत भरते आणि असा पंचमंडळी जिथे न्यायनिवाडा करतात असं पंचायत भवन उभारलं जात नाही. कारण कारभार राजाच्या नावानं असतो. आजही आहे ना, आजही आपण बघतोच की म्हणजे एकही आदेश, सरकारी आदेश निघतो कसा बघा, ऑन बिहाफ ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया, म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीच्या नावाने, त्यांच्या वतीने आणि नावाने असेच आपल्याकडे आदेश निघतात. कसले आदेश? त्याच नावाने निघतात. तसं राजाच्या नावाने निघणारे आदेश आणि कायदे हे निर्माण होत नाहीत. उद्याने, धर्मशाळा, मंदिरे याची उभारणी होत नाही. यज्ञाचे अनुष्ठान होत नाही. यज्ञाचा प्रारंभ होत नाही. लोकोपयोगी यज्ञ, लोकोपयोगी कार्य सुरुवात होत नाही. दागदागिने घालून स्त्रिया बाहेर पडू शकत नाहीत. राजा नसेल तर कसं पडणार ना? राजा नसेल तर मालमत्तेचं रक्षण कोण करणार? दागदागिने घालून स्त्रिया बाहेर पडू शकत नाहीत. युद्धाभ्यास होत नाही. राजा नसेल आणि युद्धाभ्यास सुरू झाला तर ते राज्याविरुद्ध राज्य ताब्यात घेण्यासाठी अंत समज जाईल. त्यामुळे युद्धाभ्यास होत नाही. मार्कंडेय ऋषी या सगळ्या गोष्टी वशिष्ठांना समजावून सांगतायत. तर म्हणतात, महर्षी आपण तर जाणताच की राजाला राजा असणं आवश्यक आहे. तेव्हा तात्काळ भरताला बोलवावं आणि राज्याभिषेक करावा आणि मगच अंत्यसंस्कार करावेत. पण या काळामध्ये महाराज दशरथांचं पार्थिव देह नीट राहील यासाठी काय करायचं? तर मार्कंडेय ऋषी आणि वशिष्ठ मुनी तेलाने भरलेल्या डोणीत हा देह ठेवावा अशी सूचना करतात. मग तेलानं भरून एक डोणी आणली जाते आणि त्यात महाराज दशरथांचा देह ठेवला जातो आणि ऋषी मुनींच्याकडून वशिष्ठांची सूचना घेऊन काही दूत कैकेय देशाकडे निघतात. त्यांचा प्रवास सुरू होतोय भरताला बोलविण्यासाठीचा. पण एक विशेष संदेश त्यांना दिला गेलेला आहे. भरत आणि शत्रुघ्न यांना महाराजांच्या मृत्यूविषयी काहीही सांगायचं नाहीये आणि घेऊन यायचंय. त्यामुळे भेटवस्तू, वस्त्रे सगळं घेऊन जा, भरताला घेऊन या, तेव्हाच हे सगळं होईल. वेगाने जा आणि वेगाने या हा संदेश घेऊन कैकेय देशाकडे दूत निघालेले आहेत. त्यांचा प्रवास कसा आहे हेही आपण बघूया आणि पुढे काय होत आहे ते पुढच्या भागात बघूया. सियावर रामचंद्र की जय.